IBW हे काही लोकेशन नाही आहे. IBW हा इव्हेंट आहे. मग ते कुठेही असो. तो आता गोवात होता, आता महाराष्ट्रात होतोय, उद्या उठून दिल्लीला गेला किंवा आणि कुठे गेला. Thank you. आधी शिकूया. हार्ली डेव्हिडसन घेऊया. हॅलो फ्रेंड्स, आणि मी तयार झालो आहे IBWसाठी. बघू शकता पूर्ण तयार आहे. जीन्स शर्ट, खूप थंडी आहे त्यामुळे जॅकेट्स पण घेतलेत वेगळ्या बॅगमध्ये. मी तयार आहे. आमची रूम बघा, असं काहीसा पसारा केला आहे आम्ही. जर तुम्ही या आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा की मी इथे आलो आहे. तो ब्लॉग मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तो जाऊन बघा. मग या ब्लॉगकडे या. तर मी आणि निकिता आम्ही दोघं आलो आहे या इव्हेंटसाठी IBWच्या पाचगणीला. आता चाललो आहे इव्हेंट अटेंड करायला. आता बघायचं असेल पूर्ण IBW कसं आहे तर नक्की सबस्क्राईब करा आणि सगळे व्लॉग्स बघा. आता मी चाललो आहे व्हेन्यूवर IBWच्या. आमची लॉबी आहे 107. चला, हे आमचं हॉटेल आहे ओरिएंट बेकॉन म्हणून. पाचगणीचं प्रॉपर पाचगणीचं जे मार्केट एरिया आहे ना तिथेच आहे. इथून बाहेर पडलं की पाचगणीचं मार्केट येतो. दोन्ही बाजूनी कुठूनही बाहेर पडा. आपली गाडी उभी आहे. मी यावेळी IBWला गाडी घेऊन आलो आहे, बाईक नाही. आमच्या हॉटेलपासून 5.8 किलोमीटर दाखवत आहे आणि जायला 15 मिनटं लागणार आहे. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. मी तुषार पेडणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ होणार आहे आजचा IBWचा फर्स्ट डेचा. आम्हाला थोडा उशीरच झाला आहे, 5:30 होत आले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे व्हेन्यूकडे IBWच्या. आम्ही आलो सकाळी आणि खूप मजा आली. एकंदरीत प्रवास खूप मस्त होता. मी आणि माझी वाईफ निकिता आम्ही आलो आहे या इव्हेंटसाठी. आपण 2-2:30 वाजता आलो आहे. आपण सकाळी नाही आलो, सो वी हॅड टू रेस्ट. थोडं हॅक्टिकच झालं, म्हणजे ट्रॅफिकने हालत खराब केली, बाकी काय नाही. चला जाऊया. IBWचा इव्हेंट दाखवतो तुम्हाला कसा आहे यावर्षीचा. जेव्हा IBWचं अनाऊन्समेंट झाली त्यावेळेला स्टार्टिंगपासूनच जरा प्रॉब्लेम चालू होता त्यांच्या डेट्स रिलेटेड. आधी 6-7 होती, त्यानंतर त्याच्या नेक्स्टचा वीकेंड आला, त्याच्यानंतर त्यांनी अजून पुढे पोस्टपोन केलं. त्याच्या पुढच्या वीकेंडवर जो आजचा वीकेंड आहे 19-20 त्यावर आणलं. पण गोवामध्ये जिल्हा परिषदेची इलेक्शन असल्यामुळे त्यांना हा इव्हेंट पाचगणीला शिफ्ट करावा लागतो. जेव्हा त्या लोकांनी सांगितलं की 19-20चं पण कन्फर्म नाही आहे, म्हणजे त्यांनी हार्डली 2-3 आठवड्यापूर्वीच अनाऊन्स केलं की नाही होऊ शकत आहे गोव्यामध्ये इलेक्शनमुळे. त्यावेळीच मला असं वाटलेलं की हा इव्हेंट कदाचित पाचगणीला शिफ्ट होणार म्हणून. त्या सगळ्या आतल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत का आणि कशा त्या, पण मला असा डाऊट आलेला. आणि नंतर त्या लोकांनी अनाऊन्स केलं पाचगणी, तर मी शुअर झालो की माझं गेसिंग एकदम परफेक्ट होतं म्हणून. पाचगणी पण खूप चांगलं लोकेशन आहे. डिसेंबरमध्ये थंडीच्या ठिकाणी यायला मिळतं. तो गोवा एक वेगळा वाईब आहे, पण नॉट फॉर एव्हरीवन. मलाही गोवा आवडतं, पण मला त्यापेक्षा जास्त पाचगणी पण आवडतं, अशा टाईपचं माझं फिलिंग आहे. त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी कमेंट केले की गोवाला नाही आहे, मुंबईपासून एवढा जवळ आहे तर कशाला जा, एवढ्या जवळच. असं नाही आहे. IBW हे काही लोकेशन नाही आहे. IBW हा इव्हेंट आहे. मग ते कुठेही असो. तो आता गोवात होता, आता महाराष्ट्रात होतोय, उद्या उठून दिल्लीला गेला किंवा आणि कुठे गेला तरी लोक तेवढ्याच उत्साहाने तिकडे येणार. हीच गोष्ट मला सांगायची होती. जे लोक एक्सक्यूज देत आहेत की
गोवा नाही आहे. तर त्या लोकांसाठी मला हे सांगायचं होतं की IBW कुठेही असो, लोक येणार ज्यांना यायचं आहे IBWला, ज्यांना ते वाईब मॅच होतात IBWचे, ते लोक कन्फर्म येणार. अँड दिस इज इट. आम्ही पोचलो आहे व्हेन्यूला. हा जो पाचगणी महाबळेश्वरचा जो रस्ता आहे ना, त्या रस्त्याला लागूनच आहे अगदी. तर बघूया पार्किंग कुठे मिळते आपल्याला. आणि आपली गाडी इकडे पार्क झाली आहे. आता जाऊया तिकीट घ्यायला. जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला पार्किंग शोधण्यामध्ये. खूप इकडं कळत नाही आहे काहीच, म्हणजे तर काय बोलू तुम्हाला, वेल ऑर्गनाइज नाही आहे असं काय नाही आहे. पण आहेत गोष्टी, गाड्याच एवढ्या आहेत की काय करणार ते लोक तरी, असं झालं आहे. हो, चला जाऊया आणि आपली तिकीट कलेक्ट करूया आणि मग घेऊया एंट्री आतमध्ये. बाईक तर बघा किती आहेत इथे जिकडे बघू तिकडे सगळीकडे बाईक पार्क आहेत नुसतं. तर आमचे पासेस झालेले आहेत. Let's go inside. खास एक मेन एंट्री आहे, तिकडे चेक करतायत सगळे पास. हे जे ब्लॅक कपड्यांमध्ये उभे आहेत ते. आणि इथे एक वरती जायला आहे, तिकडे नंतर जाऊया. आधी ह्या बाजूला KTMचं मला वाटतं हा स्टॉल आहे. ह्या बाजूला KTMचा आहे का राईस मोटोचा आहे, मला काहीतरी शो चालू आहे, बघूया. हा फ्लॅट ट्रॅक आहे, फ्लॅट ट्रॅकचा इव्हेंट आहे इथे. Everybody cheer up for your favorite rider, please. Everybody, what a race it is turning out to be. Last lap after this. खूप क्रेझी रेस चालू होती, खूप मजा आली बघायला. त्या रेसला फ्लॅट ट्रॅक रेस बोलतात. आता आम्ही चाललो आहे मेन इव्हेंटकडे. इकडे सगळं शोकेस आहे, सगळे ब्रँड्सचे बूथ्स आहेत. तर आपण प्रत्येक एक बूथ जाऊन बघूया काय काय आहे प्रत्येक बूथमध्ये. 2, 1, go! Rider being disqualified. So please go back. So please go back. 2 steps behind, please. Everyone 2 steps behind the cans. Okay, rider Tushar in 3, 2, 1, go! Rider disqualified. Rider. Lucky. Calling out the rider, Lucky. Let us see how lucky you are. फोटो काढूया. अरे थँक्यू. बॉल टेरेसला भेटलो. काय नशीब, ह्याला बोलतात नशीब. फिरता फिरता मजा आली.
हेवी वाटते बाईक, हेवी आहे हेवी. They weren't built with the same performance or precision the ride demanded. Rides set out to change that by engineering. Which we are about to launch today. Almost a year back, we launched the range of road-specific steel radial tires, 0-degree steel radial tires, W-rated, and now we are unveiling the touring radial tires. आणि पुन्हा भेटलं पॅटीला. पॅटी आमच्या फोटो काढतोय चांगले चांगले for our riding gear, DSLR which मध्ये. is jackets, pants, and helmets and gloves. ते तुम्हाला is a माझ्या crash साईडवर replacement बघायला program. मिळतं. What is a crash replacement program? Is something that टू रोमन दिसेस ह्या ब्रँडमुळे मला एंट्री मिळाली आहे गेस्ट लिस्टमध्ये. जेम्सन, थँक्यू रोमन भावा. बाय पोचतायत. चला आधी शिकूया. हार्ली डेव्हिडसन घेऊया. ही नको. आता ह्या सेक्शनमध्ये आलो जिकडे दरवेळी गोव्याला AC असतो, पण इथे आल्यावर थोडं बरं वाटतं कारण तिकडे थोडी गरमी आहे. म्हणजे बाहेर जेवढी थंडी नाही त्याच्यापेक्षा इथे गरम वाटतं. बघूया इथे काय काय आहे, फिरूया जरा. Come
1 hour later. तर मित्रांनो आम्ही आलो आता जेवायला. IBWमधून बाहेर आलो आहे. तिकडे आता सगळं संपत आलेलं आणि इथं शेवटचं DJ पार्टी चालू होती. बाकी सगळे स्टॉल पण हळूहळू बंद व्हायला लागलेले. आम्ही निघालो आलो हॉटेलमध्ये जेवायला. आता इथे जेवू. खूप मस्त हॉटेल आहे. जर तुम्ही कधी पाचगणीला येणार असाल तर स्पेशली या हॉटेलमध्ये या आणि ह्या जागेवरून बसून तुम्ही जो व्ह्यू एन्जॉय करू शकता ना आणि इकडचं जेवण पण तुम्ही जेवाल ना बेस्ट आहे. मी सांगतो म्हणून या नक्की. तर आजचा हा ब्लॉग इथेच संपवूया. आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांसोबत फॅमिली मेंबरसोबत तुम्ही शेअर करा आणि मला सांगा की कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग आणि भरभरून प्रतिसाद द्या. सबस्क्राईब करा प्लीज. आजच्यासाठी एवढंच शिवूया. भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका. म्हणजे उद्या मी शूट करणार आहे. आता तो लाईव्ह कधी होईल ते नाही सांगतात. उद्याचा ब्लॉग असणार आहे पूर्ण दिवसाचा IBW रिलेटेडच असणार आहे. आमची झोप नाही झाली आहे त्यामुळे आता आम्ही जाऊन झोपणार आहे. 10 झाले आहेत. लवकर झोपून उठायचं आहे आरामात असा प्लॅन आहे. कारण आज उद्याचा पूर्ण दिवस 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत फुल डे आम्ही IBWला असणार आहे. तर तो पण ब्लॉग नक्की बघा. चला बाय. थंडी थंडी. हा बघा हा व्ह्यू आहे पूर्ण. आता काळोख्या म्हणून काय दिसत नाही. दुपारचं आहे स्पेशली इथे जेवायला.